हॅलो फ्रेंड्स, खूप दिवसाच्या नंतर ना आज 1 किलो पायनॅपल केकची ऑर्डर आली होती. शक्यतो काय होते की मला 90% ज्या ऑर्डर आहेत ना, ते सगळ्या चॉकलेट केकच्याच येतात आणि पायनॅपल केकचे 10% थोडेफार कधीतरी आल्या तर येतात आणि आले तरी अर्धा किलो केकचे वगैरे येतात. तर पहिल्यांदाच म्हणता येईल, पहिल्यांदाच मला 1 किलो पायनॅपल केकची ऑर्डर आली होती आणि ही ऑर्डर जी आहे ती आमच्या सोसायटीमधूनच आली होती. एक दादाने दिली होती. तर त्यांनी मला सांगितले होते की 1 किलोचा पायनॅपल केक तयार करून द्या म्हणून आणि त्यांनी डिझाईन वगैरे काहीच सांगितली नव्हती. ज्यावेळेस कस्टमर सांगते की डिझाईन तुम्ही अशी करा, तर त्यावेळेस खरंच सांगू का अजिबात टेन्शन राहत नाही, कारण की ते सांगतील तशी डिझाईन करायला एकदम सोपे जाते. पण ज्यावेळेस कस्टमर सांगतात की तुम्ही तुमच्या मनाने करून द्या, त्यावेळेस खूप टेन्शन येते की नेमकी डिझाईन करायची कशी. मग मी यावेळेस ठरवले की आपण चला बेकरी स्टाईलच केक तयार करूयात. त्यासाठी मी काय केले की 3 प्रकारचे न्यूट्रल जेल तयार करून घेतले, पिवळ्या कलरचे, लाल कलरचे आणि काळ्या कलरचे. आणि तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिवळ्या कलरचे व्यवस्थित पहिले केकवरती पसरवून घेतले, साईडने ड्रिपिंग केली आणि त्याच्यानंतर काळे आणि लाल जे न्यूट्रल जेल आहे ते पायपिंग बॅगमध्ये व्यवस्थित भरून त्याचे गोल गोल राऊंड मारले आणि टूथपिकने फक्त आतल्या साईडने बाहेरच्या साईडने आपण ते डिझाईन करून घेतली आणि त्याच्यानंतर फक्त साईडने छोटे छोटे रोजेट्स काढून घेतले आणि त्याच्यावरती हाफ हाफ करून चेरीज ठेवून घेतल्या. हा केक खूप म्हणजे खूप सुंदर झाला होता. म्हणजे ह्या कॉम्बिनेशनचा मी पहिल्यांदाच केक तयार केला होता आणि परफेक्ट असा हा 1 किलोचा केक तयार झाला होता. मला तर हे कॉम्बिनेशन खूप आवडले आणि कस्टमरला पण केक आवडला होता. तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका.